हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना. मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि इथे मी आज सकाळी 6:30 वाजता उठले होते. तर इथे तुम्ही सकाळचं वातावरण पाहू शकता. छान शांतता असते सकाळीच आणि थंडी होती. वातावरण गार होतं आणि थोडंफार धुकंही होतं आणि 6:30 वाजले असले तरी गॅलरीमध्ये थोडं काळोख असल्यामुळे मला लाईट लावावी लागली. तर इथे तुम्ही पाहू शकता. माहीत नाही किती क्लिअर दिसतंय, पण इथे काही कोळीने जाळे केले होते. ते मला इथे स्वच्छ करायचे होते, कारण कसा हर्ष आता बाहेर पण येतो आणि तो वरती वगैरे बघतो तेव्हा ही सगळी घाण त्याच्या डोळ्यात वगैरे जाऊ शकते, त्याच्यावर पडू शकते. म्हणून मी इथे स्वच्छ करण्याचं ठरवलं. म्हणून मी आज इथे सकाळी लवकर उठून हे गॅलरी स्वच्छ करून घेणार आहे. तर थोडा वेळ मी बाहेर घालवला आणि घरात आले. 6:55 झाले. इथे हर्ष आणि त्याचे पप्पा झोपले होते म्हणून मी लाईट नव्हती लावली. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी आता हेअर कट करायला चालले होते. ॲक्च्युली इथे संध्याकाळ झाली होती. सकाळी काही शूट करता आलं नाही, कारण मोबाईलची बॅटरी लो होती, त्यामुळे मी चार्जिंगला लावला होता. आणि नंतर मी सगळी क्लिनिंगची कामं आवरून घेतली आणि संध्याकाळी आम्ही जवळच पार्लर आहे तिथे मी जाऊन हेअर कट करून आले. खूप खराब झाले होते आणि मिस्टर घरी होते, त्यामुळे मला तो फायदा झाला. तर इथे मी हेअर कट करून आले घरी आणि पार्लरमध्ये नाही शूट करता आलं, कारण त्यांचे मिस्टर आणि मुलं घरी होती, त्यामुळे तिथे नाही शूट करता आलं. आणि मी स्टेप कट केला आहे. खूप खराब झालेत केस. एकदा स्पासुद्धा करायला पाहिजे, पण तेवढा वेळ आपल्या स्त्रियांकडे नसतोच, आणि स्पेशली लहान मूल घरी असल्यावरती. तर थोडाफार माझा लूक छान दिसतोय. तर हेअर कट नंतर माझा लूक कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. तर इथे हर्ष मध्येच होता, वाटेतच माझ्या पायाजवळ. मी कचरा काढत होते, पण तो बाजूलाच होत नव्हता. तेच चाललं होतं, म्हणून मी थांबले होते आणि त्याला बोलत होते बाजूला हो, उठ इथून. पण त्याला बाहेर जायचं होतं. आणि इथे पसारा बघूच शकता तुम्ही, किती पसारा आहे. मला कपडे वगैरे घडी करून ठेवायचे होते. संध्याकाळ झाली होती, दिवा लावण्याची वेळ झाली होती, म्हणून मी इथे कचरा काढत होते आणि कचरा वगैरे तर इथे मी हर्षचं जेवण बनवायला घेतलं आहे, जे अंगणवाडीमध्ये लहान मुलांसाठी सॅरेलॅकसारखं असतं. ते सगळे धान्य मिश्र असतं, त्यात साखर तेल वगैरे सुद्धा ॲड असतं. ते मी इथे म्हटलं आज बनवून बघूया हर्ष खातोय का. ॲक्च्युली मी त्याला खिचडी वगैरे पण देते करून, पण आज म्हटलं हे ट्राय करूया. आणि त्यात मी 3 चमचे ती पावडर भाजून घेतली आणि त्यानंतर थोडं पाणी ॲड करून गुठळ्या न होता ते मी व्यवस्थित मिक्स केलं आहे. आणि इथे मी 5 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. तर इथे हर्षचं जेवण शिजेपर्यंत म्हटलं जी भांडी घासून ठेवली होती निथळायला ती मी लावून घेते. तर इथे मी मांडणीवर तीच भांडी लावून घेत होती. आणि सकाळी मी 6:30ला उठले होते. तर त्यानंतर काही शूट नाही करता आलं, कारण माझ्याकडे एकच मोबाईल आहे, तोच मी शूटसाठी वापरते. आणि त्याची बॅटरी लो झाली होती, त्यामुळे मी तो पूर्ण चार्ज होईपर्यंत चार्जिंगला लावला होता. आणि त्यानंतर आम्ही काही कामासाठी बाहेर गेलो होतो महाडमध्ये, पण पदयात्रा होती, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेनच. तर त्यामुळे कसं महाड आणि नातेखिंडीमध्ये ना खूप पोलीस होते, कारण खूप गर्दी होती, ट्रॅफिक होता, त्यामुळे ते काही मला शूट नाही करता आलं. तर त्याच कारणाने आणि डायरेक्ट मी संध्याकाळी शूट केलं. तर तेच मी आता तुमच्यासोबत शेअर करते, त्यासाठी क्षमस्व. आणि इथे मी हर्षला खाऊ झाल्यानंतर त्याला मी भरवायला घेतले होते.
आणि तोपर्यंत हर्षचं खाऊ शिजेपर्यंत मी इथे भांडी वगैरे लावून घेतली. आणि इथे हर्षला भरवल्यानंतर पाणी भरून घेतलं. सगळं रिकामं झालं होतं म्हणून मी म्हटलं आज लवकरच पाणी भरते आणि लवकर आवरलं जाईल. पाण्याचं काम राहिलं की मग सगळीच कामं राहतात, म्हणून मी इथे आधी पाणी भरून घेतलं. तर इथे जे कोणी नवीन सबस्क्रायबर असेल त्यांना मी सांगते की वरती टाकी नसल्यामुळे मला हे सगळी भांडी भरून ठेवावी लागतात आणि त्यामुळेच तुम्हाला इथे खूप पसारा दिसत असेल, तर प्लीज समजून घ्या. आणि इथे मी हर्षच्या पप्पांना जेवण वाढलं होतं. आम्ही एक एक करून जेवतो, कारण हर्ष नाही जेवून देत. तुम्ही बघू शकताय ते जेवतात म्हणून त्याला इथे खेळणी काढून दिली होती, पण त्याने ती खेळणी सगळीकडे पसरवली आणि इथे बघा कसा खेळतोय. आणि इथे एक मिस्टर पिक्चरसुद्धा बघत होते आणि इथे मी हर्षला बघत होते, कारण तो सारखा धावून जात होता ताट ओढण्यासाठी आणि इथे त्याचे पप्पा चपाती देत होते, पण तो काही चपाती खात नाही. तो काय करतो, घेतो हातातनी तुकडे करून त्याच्यासोबत खेळत बसतो आणि इथे तेच चाललेलं, सगळा पसारा करून ठेवलेला. अशीच मस्ती असते त्याची. आणि बाहेर जातो म्हणून इथे मी दरवाजा लावून घेतलेला आणि सगळीकडे पसारा करून ठेवते. बघा कसा मस्ती करतो. रोजचं हे असंच आहे. तर इथे सगळी कामं झाल्यानंतर निवांत म्हटलं आज कपडे पण आता पटकन कपडेसुद्धा आवरून घेते, कारण कसं आहे कपडे घडी करायचे राहिले ना की पसारा होतो आणि या रूममध्ये जास्त जागासुद्धा होत नाही, कारण बेडरूम नाही आहे. किचन आणि हा एक रूम आहे फक्त आणि टॉयलेट बाथरूम ते कसं अटॅच आहे, त्यामुळे जास्त काही मोठी स्पेस नाही आहे आणि हर्षलासुद्धा खेळायला जागा नसते. म्हणून म्हटलं आज पटकन हे आवरून घेते, कपडे आहेत ते घडी करून ठेवते. तर इथे मी कपडे घडी करतानाच हर्षलासुद्धा बघत होते, कारण तो खूप मस्ती करतो. आता तुम्ही म्हणाल की हा लहान आहे तर एवढी कशी मस्ती करत असेल, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओवरती पाहायला मिळेल की इतका लहान मुलगा एवढी कशी मस्ती करत असेल. तर ते तुम्ही ड्रॉवर बघताय ना, हर्ष तिथे गेले तर ते ड्रॉवरसुद्धा तो काढतो बाहेर आणि त्यातलं सगळं साहित्य काढून बाहेर पसरवतो आणि खेळत बसतो आणि ते ड्रॉवर घेऊन वाजवतो. आणि एक तो कूलर आहे, कूलरसुद्धा त्याला खूप आवडतं. त्याला खाली कशी चाक असल्यामुळे तो ढकलतो कूलरला. आता ते कूलरमध्ये पाणी आहे म्हणून ते नाही खेळू शकत आहे त्यासोबत, पण अशा गोष्टींमुळे अशा वस्तू असल्यामुळे मला कसं हर्षकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि त्याला खेळणी वगैरे नाही आवडत, त्याला या सगळ्या गोष्टी खेळायला आवडतात. आणि माझे मिस्टर कसे मेकॅनिक आहेत, त्यामुळे तो त्यांच्या वस्तूंकडे जास्त खेळायला बघतो, वस्तूंसोबत त्या जसे पक्कड, स्क्रूड्रायव्हर आणि रिमोट वगैरे अशा वस्तू त्याला फार आवडतात. पण अशा वस्तू मी काही घरात ठेवत नाही. शक्यतो मी घरात असली तरी मी त्याच्यापासून लांब ठेवते, कारण तो हट्टीपणा खूप आहे त्याच्यात, म्हणून तो खूप हट्ट करतो. त्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याचे पप्पा असे काही काम करत बसले ना स्क्रूड्रायव्हर वगैरे घेऊन की तो पटकन तिथे जाणार आणि कधी घेणार ते लक्षातसुद्धा येत नाही आमच्या. त्याच भीतीने आम्ही त्या सगळ्या वस्तू लांब ठेवल्या आहेत त्याच्यापासून. तर माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्ससुद्धा करा. तुमच्या एका लाईक्सने मला प्रोत्साहन मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर.